जिल्ह्यातील नागपूर मोदा नॅशनल हायवे रोड स्थित कार्यरत असलेल्या एस फ्रूट प्रोडक्ट मैदा कंपनी संदर्भात केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2003 साली स्थापन झालेल्या या कंपनीमध्ये आजच्या तारखेपर्यंत CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाही। ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे। चौकशी दरम्यान कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे की कंपनीत मैदा तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी एकदम निकृष्ट दर्जाचे आहे। कंपनीच्या परिसरातच साचलेल्या सडलेल्या आणि दूषित पाण्याचा वापर करून उत्पादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। हेच पाणी फिल्टर किंवा शुद्धीकरण न करता थेट मैदा तयार करण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती कंपनीत उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली। यात असेही निदर्शनास आले आहे की कंपनीच्या आवारात स्वच्छतेचा अभाव असून सांडपाणी व कचरा जमा झालेला आहे। उत्पादन प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची स्थिती ही अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे आढळले। याशिवाय कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा सुरक्षा साधने पुरवण्यात आलेली नाही। आज प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये मैद्याचा वापर केला जातो आणि असा निकृष्ट पाण्यापासून बनलेला मैदा वापरामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर याचा किती मोठा दुष्परिणाम होऊ शकते याचे RK पोद्दार यांना भानच नसल्याचे ग्राहकांच्या आरोग्यासोबत ते खेळत आहे। संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने या कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच कंपनीकडून तयार होणारा मैदा व अन्य उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्यास त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे।